तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला आहे। येथे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून जीवित आणि वित्तहानी तसेच मोठ्या प्रमाणावर जनजीवनही विस्कळीत झाले आहे। दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे। यामुळे नद्यांना उधाण आले आहे। हैदराबाद आणि विजयवाडासारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे। पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तातडीच्या बैठका घेतल्या। त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाच्या बोलणीला सुरुवात झाली असून 10 सप्टेंबरपर्यंत सर्व जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे। शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री 8:30 ते 1 या कालावधीत जागा वाटपावर विस्तृत चर्चा केली। 10 दिवसात संपूर्ण चर्चा अंतिम होईल। काही मुद्द्यांवर एकमत झाले आहे तर काही मुद्दे बाकी आहेत। दिनांक 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचे जागा वाटपात एकमत होईल। बैठकीत कुठली आकडेवारी ठरली नाही असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले। पुण्याच्या मध्यभागामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात। या घटनेमध्ये 5 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबारामध्ये वनराज आंदेकर गंभीर जखमी झाल्यात। वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झालेत। घटनास्थळी समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीसही दाखल झाले आहेत। वनराज आंदेकरचा सख्खा दाजी कोमकर याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची घटना समोर आली आहे। मणिपूरमध्ये मंगळवारी 2 गटांमध्ये गोळीबार झाला। जाळपोळ आणि गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे। याशिवाय भाजपच्या युवा नेत्यासह 5 जण या हिंसाचारात जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे। गेल्या वर्षी 3 मे पासून राज्यात हिंसाचार उसळला आहे। इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक गावात गोळीबार झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। किमान एक व्यक्ती बेपत्ता असल्याचीही माहिती आहे। या हिंसाचारात भाजपच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मनोहरामायुम बारिश शर्मा गोळीबारात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सोमवारी सकाळी ईडीचं पथक आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरी पोहोचलं। दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची घरी चौकशी केली जात आहे। ईडीच्या टीमसोबत निमलष्करी दलाचे जवानही आहेत। अमानतुल्लाह यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले, ईडीचा उद्देश फक्त सर्च वॉरंटच्या नावावर मला अटक करणे आहे। मी प्रत्येक नोटीसला उत्तर दिले आहे। हे लोक मला 2 वर्षांपासून त्रास देत आहेत। 2016 पासून सुरू असलेले हे प्रकरण पूर्णपणे बनावट आहे। कोणताही भ्रष्टाचार किंवा व्यवहार झाला नसल्याचे खुद्द सीबीआयने म्हटले आहे। त्यांचा उद्देश आम्हाला आणि आमच्या पक्षाला फोडण्याचा आहे। जर तुरुंगात पाठवले तर आम्ही तयार आहोत। माझा न्यायालयावर विश्वास आहे, असं आमदार अमानतुल्लाह यांनी म्हटलं आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्टपासून ते आतापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी नाले खळखळून वाहू लागले आहेत। जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली तरी सततच्या पावसाने अतिवृष्टी व काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे। तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसंच घरांच्या पडझडीच्या आदी नुकसानीचं तातडीनं वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेती पिकांच्या 33% मर्यादेपेक्षा जास्त नुकसानीचे अहवाल राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीसह तातडीने पाठवावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये घडणारे गुन्हे आणि त्यामुळे सातत्यानं माणुसकीला लागणारा काळीमा हे सर्व चित्र काही केल्या सुधारण्याचं नाव घेत नाही। नुकत्याच समोर आलेल्या एका भयावह घटनेमुळे पुन्हा हेच सिद्ध केलं आहे। कारण या घटनेमुळे सबंध नाशिक हादरला आहे। नाशिकच्या कळवण येथील दुर्गम भागात असणाऱ्या लिंगामा गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आले। ही घटना उघडकीस येताच क्षणी एकच खळबळ उडाली।
मयत मुलींची ओळख पटली असून पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्याचं म्हटलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर हरियाणामध्येही भाजपसमोर तिकीट वाटपाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक नेते इच्छुक असून नेत्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. हरियाणाचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नरबीर सिंह यांनी निवडणूक लढवण्याबद्दल भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक प्रयत्न करताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये उमेदवारांची घोषणा करताना गोंधळ झाला होता. भाजपला काही उमेदवार बदलावे लागले. त्यामुळे हरियाणातील इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. पश्चिम बंगालमधील आरजीकर हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटना रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदा बनवावा अशी मागणी लोकांकडून व्हायला लागली. त्यातच सोमवारी पश्चिम बंगाल सरकारकडून विधिमंडळाचं 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात महिला सुरक्षेसाठी एक विधेयक तृणमूल सरकारकडून मांडण्यात येणार असून या विधेयकाला भाजपानेही पाठिंबा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी जातनिहाय जनगणनेबाबत म्हटले आहे की हे लोकांच्या हितासाठी योग्य आहे, परंतु निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याचा वापर करू नये. केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय समन्वय बैठकीनंतर मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात ते म्हणाले की सरकारने केवळ आकडेवारीसाठी जात जनगणना करावी. कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण ही अत्यंत दुर्दैवी घटना होती आणि प्रत्येकजण त्याबद्दल चिंतेत आहे. देशात अशाच प्रकारच्या घटना वाढत आहेत. या बैठकीत सरकारची भूमिका, अधिकृत यंत्रणा, कायदे, दंडात्मक कारवाई आणि कार्यपद्धती यावर चर्चा झाली. या सर्व प्रकरणांचा फेरविचार व्हायला हवा, जेणेकरून योग्य प्रक्रिया, जलद प्रक्रियेचा अवलंब करून पीडितेला न्याय मिळवून देता येईल असे प्रत्येकाचे मत आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत. युवा पिढीने यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा. सहकारी संस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. वारणानगरमधील उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमांना द्रौपदी मुर्मू यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारणा समूहाचे कौतुक केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की वारणा समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहे. लिज्जत पापड सारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथं बनवले जातात. दुग्ध उत्पादनात वारणा समूह पुढे आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की वारणामधील महिला समूहाचा सोहळा पार पडत आहे. महिलांना सामाजिक स्थान वाढवणं गरजेचं असून सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार या संदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिला आणि मुलींसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे कोण आहे, त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची, अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांचे वय 83 झाले तरी त्यांना स्वतःच्या जातीला न्याय देता आला नाही. ते आता लावालाव्या करत फिरत आहेत असंही ते म्हणाले. रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन केलं. त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं. नारायण राणे म्हणाले की शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला म्हणून मी आज पत्रकार परिषद घेत आहे. तो पुतळा पडला हे दुर्दैवी, पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे बोलतो कोण आहेस तू? सध्या राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूर आलेले आहेत. तर हवामान विभागाने मंगळवारी राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 2 दिवसानंतर पाऊस ओसरेल असाही अंदाज वर्तवला आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. येथील 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट आहे. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारताचा पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमार याने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे.
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे दुसरे गोल्ड आहे. याआधी नेमबाजीत अन्वी लेखरा हिने गोल्डन निशाणा साधला होता. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण कामगिरी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. डिजिटल कृषी मिशन, अन्न व पोषण घटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान, कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे, शाश्वत पशुधनाचं आरोग्य आणि उत्पादन, फळशेतीचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन, नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन अशा 7 योजनांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. मुंबईमध्ये मला अरबी समुद्र पाहायला मिळाला आणि वारणेमध्ये महिलांचा महासागर बघायला मिळाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वारणा उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. यावेळी बोलताना फडणवीस यांनी वारणा उद्योग समूहाचे कौतुक करतानाच आमदार विनय कोरे यांच्यावर जोरदार स्तुतिसुमनं उधळली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच यांनी महायुतीमधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 4 जागांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आमदार विनय कोरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीवरून मोठं विधान केलं आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत, असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.